मला असं वाटतं महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याही वेळेस होत्या, त्याही वेळेस घटना वाढलेल्याच होत्या आणि आताही वाढलेल्याच आहेत. त्या होत्या तेव्हा काही घटना कमी होत्या अशा नाहीयेत. फक्त काही लोकांना पाठीशी घालण्याचंही काम त्यावेळेस झालं. पण तरी माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे की महिला आयोगाच्या अध्यक्ष एक नॉन पॉलिटिकल, ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, अशा महिलेची नियुक्ती तिथे करावी, जेणेकरून तिथे राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि महिलांना न्याय मिळेल. तर ती लवकरात लवकर सरकारने ती नियुक्ती करावी अशी माझी विनंती आहे. आयपीएस अधिकारी मीरा पॉलगोटकर जे आहेत आपल्या त्यांच्या नावाची आता सध्या चर्चा सुरू आहे. किशोर पेडणेकरांनी पण त्यांचं मत व्यक्त केले की अशाच अधिकाऱ्याची आता गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? तो सरकारचा निर्णय कुणाला नियुक्त करावं कुणाला नाही, पण आमची एवढीच विनंती आहे की नॉन पॉलिटिकल, ज्याचा राजकीय दृष्ट्या काही संबंध नाही अशा व्यक्तीची आणि ज्याला कायद्याचं ज्ञान आहे अशा व्यक्तीची तिथे नियुक्ती करावी, जेणेकरून महिलांना पारदर्शकपणे न्याय मिळेल. आणि लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी महिला आयोग जो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला, त्या महिला आयोगाचं काम पूर्णपणे पारदर्शकपणे